नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नुकत्याच झालेल्या हस्तबहरातल्या डाळिंबाच्या 50% बागा संकटात आल्यात. त्याला कारण होतं हवामान बदल आणि फुलगळ. डाळिंबाचं उत्पादन कमी होण्यामागे फुलगळ मोठ्या प्रमाणात कारणीभूत असते. पण का होते ही फुलगळ? त्याची जर कारणं ओळखली तर आपण चालू असलेल्या आंबिया बहराचं योग्य नियोजन करू शकतो आणि उत्पादन वाचवू शकतो. त्यामुळे आपण आज फुलगळ होण्याची कारणं काय असतात ते आधी समजून घेणार आहोत. या व्हिडिओसाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ यांनी माहिती दिली आहे. आपण म्हटलो तसं हवामान बदलामुळे डाळिंबाची फुलगळ होते. फेब्रुवारी मार्च महिना म्हणजे हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात. या महिन्यांमध्ये तापमान वाढतं, त्यामुळे डाळिंबाच्या झाडावर पाण्याचा ताण येतो. कधी अवकाळी पाऊस तर कधी अचानक होणारं ढगाळ हवामान. या सगळ्या बदलांमुळे डाळिंबांची फुलगळ होते. हे कारण आपल्या समोर घडतं, त्यामुळे ते समजणं सोपं आहे. पण याशिवाय आणखीही काही कारणं आहेत. तेही एक एक करून आपण समजून घेऊयात. यातलं पहिलं आहे अन्नद्रव्यांचं असंतुलन. डाळिंबांच्या बहर व्यवस्थापनात त्याला अन्नद्रव्य देणं फार आवश्यक असतं. पण शेतकऱ्यांनी जर त्यांचं व्यवस्थित नियोजन केलं नाही, शिफारसीत मात्रा दिल्या नाहीत तर फुलगळ होते. बहरासाठी नत्र खत कमी द्यायचं असतं. पाण्याचा सौम्य ताण द्यावा लागतो. तसंच डाळिंबाला सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा तेवढीच महत्त्वाची असतात. जसं बोरॉन, झिंक, कॅल्शियम यांची कमतरता झाल्यावरही फुलगळ होते. त्यामुळे डाळिंबाला खतांचं चांगलं नियोजन करायचं. दुसरं कारण आहे परागीभवनाचा अभाव. तसं तर डाळिंबात 3 प्रकारची फुलं असतात. नर फूल, मादी फूल आणि नर मादी असे दोन्ही प्रजनन भाग असलेले भाग म्हणजेच उभयलिंगी फूल. तसं तर डाळिंबाची फुलं स्वपराग सिंचन करतात, पण मधमाशांमुळे परागीभवन वाढतं. जास्तीत जास्त मादी फुलं फलित होतात आणि फळधारणा वाढते. पण मधमाशा कमी झाल्यावर बरीच फुलं फलित होत नाही, त्यामुळे सुद्धा फुलगळ होते. त्यामुळे डाळिंबाच्या शेतात मधमाशा असणं फार फायदेशीर असतं. हे 2 तर झाले. तिसरं कारण आपल्या ओळखीतलंच आहे. ते कोणतं बरं? तर कीड रोगांचा प्रादुर्भाव. डाळिंबाची बाग फुलोरा अवस्थेत असतात तेव्हा त्यांच्यावर तेल्या रोग येण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर डाळिंबाला पाण्याचा ताण पडल्यावर त्यावर फुलकिडे, मावा आणि इतर रस शोषक किडींचा धोका वाढतो. त्यांच्या प्रादुर्भावामुळेही डाळिंबाची मोठी फुलगळ होते. आता तुम्ही म्हणाल कारणं तर सांगितली, पण उपायांचं काय? पहिले तर फुलगळीच्या कारणावरून तुम्ही त्या समस्येचं निराकरण करू शकता. आणि फुलगळ होऊ नये म्हणून तर डाळिंबाच्या बागांमध्ये खत, पाणी आणि कीड रोगांचं काटेकोर व्यवस्थापन करायचंय. तरीही डाळिंब उत्पादकांना समस्या आल्यास त्यांनी सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राला भेट द्यावी किंवा संपर्क साधावा, असं आवाहन डाळिंब संशोधक केंद्राचे संचालक डॉक्टर राजीव मराठे यांनी केलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.